नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या वसुंधरा पायी दिंडीचे रायगडमध्ये जल्लोषात स्वागत। नाणीजधाम येथील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या रामानंद संप्रदायाच्या वतीने उपपीठ मुंबई ते नाणीजधाम रत्नागिरी या वसुंधरा पायी दिंडीचे आज कोपरागाव पनवेल रायगडमध्ये शुभागमन झाले आहे। या वसुंधरा पायी दिंडीचे कोपरा गावामध्ये रायगड युवा सेनेच्या माध्यमातून ढोल ताशांच्या गजरात तसेच लेझिम पथकांच्या उपस्थितीत जोरदार स्वागत करण्यात आले। हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी तसेच या वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत करण्यासाठी सौ आरती केतन नवघरे, माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका, प्राध्यापक श्री सुनील निकुंभ, सुधागड हायस्कूल कोपरा, नाणीजधाम मुख्य पीठातील पदाधिकारी आदी मान्यवर आणि भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाची करू रक्षा, मग पृथ्वीची होईल सुरक्षा अशा घोषणा करत वसुंधरा पायी दिंडीचे व्यापक स्वरूपात आयोजन करण्यात आलेले आहे। पर्यावरणाचा संदेश देत सुमारे 2000 भाविक भक्तगण या दिंडीत सहभागी झाले आहेत। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंग जनजागृती करत रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुका घेऊन अध्यात्म आणि सामाजिक जनजागरण करत दररोज 25 किलोमीटर पायी प्रवास करत नाणीजधामकडे ही दिंडी मार्गस्थ होणार आहे। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या कुशल नेतृत्व व नियोजनानुसार जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधामचे 12 उपपीठ आहेत। यापैकी नागपूर, तेलंगणा, परभणी, नाशिक, मुंबई, पुणे, गोवा या 7 उपपीठावरून मुख्यपीठ नाणीजधामपर्यंत वसुंधरा पायी दिंडीचे दरवर्षी आयोजन करण्यात येते। या पायी दिंडीत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे हजारो अनुयायी, ज्यांना दिंडी यांत्रिकी म्हटले जाते, ते हजारो किलोमीटर पायी प्रवास करून दिनांक 21 ऑक्टोबर रोजी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सवासाठी श्री क्षेत्र नाणीजधाम येथे पोहोचणार आहेत। ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंगचे धोके काय आहेत, पर्यावरणाचा समतोल कसा राखावा, निसर्गाचे रक्षण करावे, पृथ्वीचे रक्षण करावे, प्लास्टिकचा वापर टाळा, झाडे लावा, झाडे वाचवा, झाडे तोडू नका, प्रदूषण टाळा, नदी नाले स्वच्छ ठेवा, परिसरात स्वच्छता राखा असे संदेश देणारे फलक हातात घेऊन चालणारे हे युवा युवती जनजागृती करत आहेत। त्याचप्रमाणे युवा युवती ग्लोबल वॉर्मिंगचे पथनाट्यही सादर करत जनजागृती करत आहेत। दिंडी महाराष्ट्रातील बहुतांश भागातून, हजारो गावातून, अनेक तालुक्यातून, जिल्ह्यातून जात आहे। या प्रवासादरम्यान जेथे दिंडी दिवसात 4 वेळा नाश्ता व जेवण करण्यासाठी थांबते, त्या ठिकाणी प्रतिष्ठित मान्यवर त्यांच्या हस्ते हजारो झाडांचे वृक्षारोपण करण्यात येत आहे। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सूक्ष्म नियोजनानुसार या पायी चालणाऱ्या यात्रिकांना पर्यावरण संवर्धनाविषयी संदेश देणारे विशेष गणवेश देण्यात आले आहेत। यांच्यासाठी सात्विक व पौष्टिक भोजन व्यवस्था करणारी भोजन व्हॅन सोबतच आहे। भोजन आणि नाश्ता दिवसानुसार मेनू निश्चित आहे। स्वच्छ फिल्टर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सोबत ठेवली आहे। मलमूत्र विसर्जनासाठी तसेच उघड्यावर कोणी जाऊ नये म्हणून टॉयलेट व्हॅन सोबतच आहे। आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टरांचे पथक, औषधे व रुग्णवाहिका दिंडीत पूर्ण वेळ सोबत आहेत। दिवसात फक्त 25 किलोमीटर प्रवास करून मुक्कामाच्या जागोजागी व्यवस्था करण्यात आल्या आहेत। हजारो किलोमीटर अंतर पायी प्रवास करण्यासाठी लयबद्ध धूनवर आध्यात्मिक वातावरणात नाणीजधाम येथे जात आहेत। या दिंडीची विशेष दिनचर्या ठरलेली आहे। वरीलप्रमाणे सर्व व्यवस्था यात्रिकींसाठी मोफत असून सर्व खर्च रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या वतीने करण्यात येत आहे। रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या या दिंडीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्लास्टिकचा वापर होत नाही। सर्व यांत्रिकी आपले स्वतःचे स्टील ताट, ग्लास, पाण्यासाठी तांब्याची किंवा स्टीलची बॉटल सोबत घेऊन त्याचा वापर केला जातो। दिंडीच्या सोबत स्वच्छता करणारे सेवक सोबत असून सर्व परिसर स्वच्छ करत आहेत। रस्त्याने चालत असताना एका बाजूने शिस्तीने ही दिंडी चालत समाजाला पर्यावरण संवर्धन जनजागृती करत जात आहे। या दिंडीला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून
सर्व स्तरावर या कार्याची चर्चा होत आहे. असे अनेक सामाजिक सेवाकार्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने केले जातात. त्यामध्ये 175 मरणोत्तर देहदान, 77 अवयवदान, महामार्गावर रुग्णवाहिका सेवा, रक्तदान, ब्लड इन नीड, मुलामुलींसाठी वैद्य पाठशाळा, CBSE बोर्ड इंग्रजी माध्यम शाळा, सर्व उपपीठ येथे नियमित 2 वेळचा मोफत महाप्रसाद, दुर्बल घटकांचे पुनर्वसन, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती या प्रकारे समाजासाठी अनेक मोफत सेवा दिल्या जात आहेत. उपपीठ मुंबई ते नाणीजधाम वसुंधरा पायी दिंडी दिनांक 4 ते 20 ऑक्टोबर दरम्यान रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, खालापूर व रोहा या तालुक्यातून प्रवास करत जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या जन्मोत्सवाच्या दिनी नाणीजधामकडे मार्गस्थ होणार आहे. आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील सह तृप्ती भोईर, पनवेल.